हॅलो एव्हरीवन, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर नमस्कार मंडळी. तर बघा, आज चाललेलं आहे काहीतरी नवीन. मी तुम्हाला मध्यंतरी म्हटलं होतं की नाही, ब्लाऊज मला शिकायचं आहे का, तर स्वतः ब्लाऊज शिवता यावेत म्हणून सगळा प्रयत्न चालू आहे. तर ताई मला खूप दिवस बोलावत होत्या, पण मला काय जाणं शक्य होत नव्हतं. शेवटी फायनली मी आज गेले. का तर म्हणतात ना की आपल्याला गरज. ताई खूप बोलवत आहेत, पण मी जाऊ शकत नव्हते. मलाही वाईट वाटत होतं, पण आज मी गेले. म्हटलं चला, आज आपला पहिला दिवस आहे शिकण्याचा. आणि असं वाटत होतं की पहिल्या दिवशी सगळं काही शिकल्यावर मला पटापट सगळं येईल. पण जेव्हा ते मेजरमेंट सगळे त्यात सांगत होते आणि मी बघत होते, थोडंसं मला इकडून तिकडून डोक्यावरनं गेल्यासारखं सुद्धा जाणवत होतं. पण हळूहळू समजेल, का नाही समजणार सगळं. आणि तुम्हाला सांगतो, यूट्यूबवर जेव्हा आपण बघतो तेव्हा असं वाटतं की चुटकीशी असं कटिंग करायचं, चुटकीसरशी असं गळा घ्यायचा, रुंदी घ्यायची, काय ते काय म्हणतात ते, मुंडा घ्यायचा आणि काख घ्यायची, हे ते सगळं घ्यायचं, मेजरमेंट घ्यायचं आणि नुसतं असं पटापटा पटापटा कटिंग करायचं, इकडून तिकडून टक्स करायचे आणि शिवायचं. पण खरंच एवढं सोपं नसतं. जे दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं. तर मी सुद्धा असंच मला झालं होतं. मी बघायचे, मला वाटायचं की वाव किती मस्त बाही डिझाईन्स आहेत, वाव किती मस्त ब्लाऊजचे कटिंग केलेले, पटापट केलेले आहेत, असं तसं सगळं बघता बघता नाही. पण बॅक साईडची कटिंग थोडीशी सोपी आहे, पण फ्रंट साईडची कटिंग खरंच अवघड आहे. ताई जेव्हा समजावत होत्या तेव्हा थोडं डोक्यावरनं खरंच माझ्या पालत्या गाड्यावर पाणी झालं होतं. पण का होईल हळूहळू शिकेन, मी बघेन. पण मला पण वेळ मिळाला पाहिजे त्या चिमूमधून वेळ काढणं मला फार अवघड जाते. पण मी प्रयत्न करेन की नाही, हे आपल्याला आलंच पाहिजे. स्वतःला झटकेपट येईल म्हणून मी खूप सारे ब्लाऊज पेंडिंग ठेवले होते. पण आता असं वाटतंय की ते ब्लाऊज बाहेर शिवायला दिले तर बरं पडेल. आपण सुरुवातीला 1-2 वर्ष का होईना हात जरा साफ करू, नाहीतर चांगला कपडा माझ्याकडं खराब होईल असं मला वाटतंय. आणि त्यात तुम्हाला सांगेन, ताईनं मला कटिंग करायला लावली. आता घरात सुद्धा कैची आहे माझ्या, पण ही कैची सुद्धा माझी लई मोठी परीक्षा घेत होती. ते काय कपडा कटिंग होईना आणि मी त्याला धडपडत होती. पण नंतर म्हटलं, कैचीचा प्रॉब्लेम आहे की माझा प्रॉब्लेम आहे. पण नंतर मला जाणवलं की माझाच प्रॉब्लेम आहे, बहुतेक मलाच कैची धरता येईना. कारण ताईंना कटिंग करताना बघत होते तेव्हा जाणवत होते की नाही आपल्याच हाताचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे बघा, शिवणकाम म्हणलं की किती गोष्टी आल्या. तुम्हाला कटिंगपासून, स्टिचिंगपासून, सुईपासून, बॉबिनपासून, त्या मशीनपासून आणि त्या कैचीपासून सगळ्या गोष्टींचं लक्ष ठेवावं लागतं. इकडचं तिकडं जरा जरी माप गेलं का आपण त्या टेलरिंगला किती शिव्या घालतो की बाई तू असं शिवलंय तसं शिवलंय. बरोबर आहे, आपण तिला पैसे देतो, तिने चांगलं शिवलं पाहिजे. पण आपण पैसे देतो म्हणजे चांगलं शिवणाऱ्याकडेच पे आहो तुम्ही शिवायला. नाही तर हे असं काहीतरी गफलत होते, गळे बिळे उतरतात. आणि नेमके बायकांचा एकच प्रॉब्लेम आहे की मागून गळा वर चढला काय, आणि खांद्यातनं शोल्डर उतरला काय, आणि गळाच बरोबर नाही, आणि कटोरीच बरोबर नाही, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर मला तर शक्यतो असं वाटतंय की चांगल्या टेलरकडे शिवायला द्यायचं. आता मी ताईंकडून शिकते, कारण ताईंचे सगळे ब्लाऊज छान आहेत म्हणून म्हटलं चला. आणि ताईसुद्धा आवर्जून मला शिकवायला तयार आहेत म्हणल्यावर अजून काय पाहिजे. तर आता घरी आले, उशीर झाला होता, म्हटलं पटकन खिचडी बनवून घ्याव्या, नाहीतर नवरदेव आल्यावर आपल्यावर तापलं चांगला की चांगलं शिवण क्लास करायला गेला तर इथं आम्हाला उपाशी ठेवा. तर चलो जेवून घेतो आता. मस्त 10 मिनिटानंतर खिचडी रेडी झाल्यावर आता तुम्ही पण जेवा. झालेला आहे खूप उशीर, तर झोपा आता गपचूप आरामात. मला काय तर लवकर झोप लागायची नाही, जरा डोक्यात जरा इकडे तिकडचे ते मेजरमेंटच जरा थोडे शिरतील. तर उद्या जायचं आहे जरा बाहेर. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ. बाय.